केंद्र सरकार ग्राहक हित बघतं, मग शेतकरी हित कधी बघणार असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रति असलेलं हे चुकीचं धोरण बदललं नाही तर रास्ता रोकोसारखं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय। लासलगाव रेल्वे स्थानकातून आढावा घेत कांदा उत्पादकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। नाशिकसह देशभरात कांद्याच्या किमतीत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीने नाशिकमधून कांदा जो आहे तो दिल्ली आणि गुवाहाटीला पाठवला जातो आहे। नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकावरून या ठिकाणी स्पेशल कांदा ट्रेन जी ती या ठिकाणी कांदा घेऊन दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहे। या ठिकाणी कांदा रॅक जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आला आहे आणि जवळपास 840 टन कांदा जो आहे तो दिल्लीला पाठवण्यात येणार आहे। त्यामुळे ह्या कांदा जो दिल्लीला गेल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावामध्ये जी आहे ती कमी होणार आहे आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कुठेतरी रोष पाहायला मिळतोय। माझ्यासोबत काही कांदा उत्पादक शेतकरी काय सांगशाल, दिल्लीला या ठिकाणी कांदा रवाना होतोय त्याचा काय परिणाम होणार? या ठिकाणी गेल्या 2-3 दिवसापूर्वी आपण पाहिलं की याची चाऊल शेतकऱ्यांना आणि आम्हाला होती की लासलगावमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा परिषद या ठिकाणी झाली। आम्ही त्या दिवशीच या केंद्र शासनाला आवाहन केलं होतं की असं कोणतंही चुकीचं धोरण आपण अवलंबू नका। NCCF आणि नाफेडच्या माध्यमातून जो आपण कांदा खरेदी केलेला आहे तो शहरांमध्ये पाठवायचा आणि व्यापाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गेलेल्या मालाचे भाव पाडायचे, असं धोरण गेल्या अनेक वर्षापासून केंद्र शासन राबवतोय। परंतु आमची केंद्र शासनाला विनंती, अशी धोरणच आपण अवलंबू नका जेणेकरून शेतकऱ्यांना आत्महत्या करायला आपण भाग पाडताय। एकंदरीतच तुम्ही काय सांगशाल, कांदा उत्पादक शेतकरी तुम्हाला काय वाटतं? खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर गेल्या 5-6 वर्षापासून कांद्याला अत्यल्प म्हणजे कवडीमोल दर मिळत आहे। ज्या कांद्याला पिकवण्यासाठी 30 रुपये किलोला आम्हाला खर्च येतो तो कांदा आम्ही गेल्या 2-4 वर्षापासून 7-8 रुपये 9 रुपये किलो दराने विकतोय आणि वेळोवेळी सरकारच्या विरोधामध्ये सरकारला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, आंदोलनं करतोय, आमचा दर वाढण्यासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे असे आम्ही सरकारकडे गाऱ्हाणं मांडतोय। परंतु सरकार हे झोपेचं सोंग घेऊन पडलेलं आहे। गेंड्याच्या कातडीचं सरकार त्यावेळेस जागा होत नाही। परंतु कुठेतरी कांद्याला योग्य दर मिळायला लागला, त्याला दर मिळायला लागल्यापासून 8-10 दिवस सुद्धा झाले नाही तर लगेच सरकार नाफेड आणि NCFने खरेदी केलेला कांदा म्हणजे आम्हाला सांगितलं नाफेड आणि NCFची खरेदी ही शेतकरी हिताची आहे, शेतकऱ्यांना कांद्याचा योग्य दर मिळावा म्हणून खरेदी करतो। परंतु त्यावेळी मार्केट कमिटी आणि मार्केटमध्ये असलेल्या भावापेक्षाही 2-3 रुपये किलो दराने आमचा कांदा खरेदी केला। त्यामुळे आम्हाला नाफेड आणि NCFच्या कांदा खरेदीमधून कुठंही जोपासलं गेलं नाही आणि आज जर बघितलं तर तोच खरेदी केलेला कांदा आमचे बाजारभाव पाडण्यासाठी शहरी भागातील ग्राहकांना खुश करण्यासाठी पाठवला जातोय। म्हणजे खऱ्या अर्थानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती हा खूप मोठा अन्याय आहे। एकंदरीतच कांदा उत्पादकांच्या कांद्याचे भाव पाडण्यासाठीच केंद्र सरकारच्या हा घाट घातला जात असल्याचा आरोप जो आहे तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे केला जातोय। हा सरकारने खरेदी केलेला कांदा जो आहे तो परदेशात पाठवून मोठ्या प्रमाणात नफा कमावा, मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडण्यासाठी हा कांदा दिल्ली आणि गुवाहाटीला पाठवू नये अशी काहीशी भूमिका जी ती कांदा उत्पादक शेतकरी करताना या ठिकाणी दिसत आहे। तशा पद्धतीने जर झालं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या कांदा उत्पादक शेतकरी रोष जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन विकी पवारसह निलेश वाघ, NDTV मराठी, लासलगाव, नाशिक।